की जय। पवन सुत शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। धारेश्वर भगवान की जय। गोपाल बाबा महाराज की जय। अमृतोत्तम फळमुळे पुष्पानुया सुकरमळे मधुपूर्वक विधान बळे श्रीराम सुख मिळे पूजियाला। या ठिकाणी फळ आणले, फुलं आणले आणि मग महाराजांनी सांगितलेले मधुपूर्वक पूजन करा। त्या ठिकाणी सगळ्या असणाऱ्या वस्तू आणल्या आणि त्या वस्तू आणून कशाच्या पूजेच्या वस्तू आणल्या आणि पूजेच्या वस्तू आणून त्या ठिकाणी पूजा असणारी रामप्रभूची असणारी कुणी केली तर अगस्त्य ऋषीने। जय जयकाराच्या गजरिया वेदयुक्त मंत्र महामंत्री श्रीराम पूजला ऋषी शोरी चराचरी परमात्मा जो सर्व असणारा चराचरामध्ये प्रत्येक ठिकाणी जळी तळी पाशानी प्रत्येक ठिकाणी जो भगवंत आहे अशा असणाऱ्या रामप्रभूची पूजा अगस्त्य ऋषीने असणारी केली म्हणून सांगितलं। अशी असणारी अगस्तीन ऋषीनं आनंदित पूजा रामप्रभूची। अगस्त्य मगातील रघुराजा पुढती करीन तुझी पूजा दिव्य औषधिया दोक्षा शत्रु समाज निवटावया। त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा रामा तुझी मी पूजा करील, नंतर सुद्धा करील। ज्या पूजेमुळं काय होईल, शत्रू जे आहेत यांचा नाश करण्यासाठी, शत्रू राक्षस मारण्यासाठी तुला काय होईल, यश आणि कीर्ती प्राप्त होईल। अशा करता रामा पुन्हा पुन्हा तुझी पूजा करील असे अगस्त्य पाचरी भात्या निवार तुर पूर्ण ते स्वर्ण सहदया खडगाते रणी शत्रुते निवटावया। या ठिकाणी अशी पूजा करू लागलेली तर शास्त्र देऊ लागलेले कशा करता, राक्षसांना मारण्यासाठी अक्षय भाता म्हणजे त्या भात्यातील बाण संपूर्ण येत अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी शास्त्रास्त्र देऊ लागलेले, दिव्य शास्त्र देऊ लागलेले अगस्त्य ऋषी कशा करता, राक्षसांना मारण्यासाठी अशी पूजा रामप्रभूची करू लागलेली। शास्त्रार्थ्या वेद पूर्ण सूर्य तेज विराग माना हे काही गांग त्राण दे दिप्पे मान तेजस्विया। त्या ठिकाणी हे चिलखत सुद्धा जे तेजस्वी आहेत अशा प्रकारचा चिलखत रामाला त्या ठिकाणी अगस्त्य देऊ लागलेली। दिव्य अस्त्र शास्त्र जे आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी अगस्त्य रामप्रभूला देऊ लागलेले कशा करता, तर युद्धासाठी। अगस्त्य सामान्य नव्हते, अगस्त्य योद्धे होते, त्यांच्याकडे अस्त्र शास्त्र होते आणि त्यांनी राक्षस सुद्धा अगस्तीनं मारले होते। पण पुढील जे राक्षस आहेत ना रामाला मारण्यासाठी हे अस्त्रशास्त्र त्या ठिकाणी अगस्त्य देऊ लागलेले। कवच द्या दे विश्रांती शत्रु संतापे निजते तो देते आयची कवचाची गती त्रिभुवनाची अंगी काळी। रामा हे कवच आणलेलं आहे, या कवचामध्ये मग आपण त्याला चिलखत म्हणतो, ते चिलखत या ठिकाणी आणलेला आहे रामा। तो कसा आहे, तेजस्वी आणि या चिलखताकडे पाहूनच समोरचा शत्रू जर अंगावर आला तर तो काय होईल, या तेजाने निस्तेज होईल, बलहीन होईल। याच्या करता रामा या चिलखताचा असणारा स्वीकार कर असा असणारा सांगू लागला। रणी मर्दावाया लंकनात रताप्याच्या करील चित्ता हे काळी इंद्राचा जातो मातीनी त्वरित आणलं। ज्यावेळेस हे कधी घाल रामा, ज्यावेळेस शेवटचं राजा रावणाबरोबर युद्ध होईल त्यावेळेस हा चिलखत असणारा अंगामध्ये घाल। त्यावेळेस इंद्र असणारा स्वर्गातून रथ असणारा दिव्य अशा प्रकारचा रथ पाठविल। मातली नावाचा असणारा सारथी त्या राजा इंद्राचा आहे, तो रथ असणारा घेऊन येईल। कधी, ज्यावेळेस तुझं राजा रावणाबरोबर युद्ध होईल ना
त्यावेळेस हे उपयोगाला येईल याच्याकरता रामा या शास्त्राचा या चिलखताचा ह्या सर्व गोष्टीचा मी अस्त्र जे द्यायला लागलोय याचा स्वीकार रामा तू कर असं असणार त्या ठिकाणी ऋषीचे ऐकून वचन सुमित्र श्रीरामे सुमित्र केले नमन ऋषीने दिले आलिंगन सुप्रसन्न ऋषी झाला असं ऐकल्यानंतर असणार ऋषीचे पाय धरले रामाने धरले लक्ष्मण असणारा त्यांनी पाय धरले आणि असे पाय धरल्याबरोबर आपल्याला माहिती मोठा माणूस जर छोट्याच्या पाया पडायला लागला तर एकमेकाला काय करतात पाया पडायला लागलं की लगेच उचलितात आणि मिठी मारतात म्हणजे आलिंगन तशा प्रकारचं पाया हात जोडल्याबरोबर लगेच असणार अगस्तीनं मिठी मारली पायावर हात ठेवण्याच्या अगोदरच अगस्तीने मिठी मारली आणि राम लक्ष्मणाला हृदयाच्या ठिकाणी धरलं संतोषुनी श्रीरामाची रणी निर्दळावया राक्षसाचे उल्हासुनी तिरुसीची दिव्य सुंदाची आरती गेले त्या ठिकाणी राक्षस मारण्यासाठी सगळे राक्षस असणारे मातले होते बर का ते मारण्यासाठी त्यांनी काय केलं दिव्य अस्त्र दिले लंकेवरून असणारा लंका ही समुद्रामध्ये समुद्राच्या पलीकडून असणारा येऊन तिरशरा खर दूषण यांनी काय केलं होतं दंडकारण्यामध्ये धुमाकूळ घातला होता आणि त्यांना संपण्यासाठी त्यांना मारण्यासाठी राजा रावणाला मारण्यासाठी दिव्य अस्त्र त्या ठिकाणी दिले देवनिया दिव्या वेदे ऋषी मन्याती अल्लाह दे रणी राक्षसाची कमांदे शास्त्र संबंधे नाथ विषय त्या ठिकाणी असे अस्त्र दिले की जे शास्त्र सोडल्यानंतर जे बाण सोडल्यानंतर त्या ठिकाणी असणारे राक्षसांचे निस्ते रणांगणाच्या ठिकाणी मुर्दे पडतील अशा प्रकारचे अस्त्र त्या ठिकाणी शस्त्र बाण बाता कधी न संपणारे असं अगस्त्य ऋषीनं रामप्रभूला दिलं ऐकून ऋषीच्या वरदाची श्रीराम संत मानसी समया गोपा मुद्रे आरती उल्लासी असे ऋषीने अस्त्र दिले त्यावेळेस आनंद असणारा झाला रामप्रभूला रामाच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला एवढ्यामध्ये असणार लोपामुद्रा जी अगस्तीची पत्नी होती तिने सुद्धा आदिमाया शक्ती असणारी सीता जी होती का त्या सीतेची असणारी त्या ठिकाणी पूजा केली लक्ष्मणी श्री रघुनंदना चरणाच्या तू पतिव्रता धन्य धन्य आम्ही पावन तुझे सीतेला लोकमुद्रा असणारी म्हणून राहिलेली खरोखर धन्य तू पतिव्रता आहे अहो सुख राजवाड्यातलं भोगण्यापेक्षा तू पतीच्या पाठीमाग वनामध्ये चालत आलीस खरोखर धन्य पतीच्या मताप्रमाणे जी वागते पतीचा शब्द असणारा मोडीत नाही तिला पतिव्रता म्हणतात तू एवढ्या वनामध्ये राजवैभवामध्ये वाढलेली अशी असताना सुद्धा सर्वांचा त्याग करून पतीच्या असणारा पावलावर पाऊल ठेवी या वनात आलेले म्हणून तू असणारी पतिव्रता आहे आणि तू तुझ्यामुळं आम्ही सुद्धा धन्य धन्य आज कशामुळं तुझी भेट झाल्यामुळं दंडकारीण या वनाशी कामनता त्या ठिकाणी असणारी अगस्त्य ऋषीनं प्रश्न आपलं रामप्रभूनं अगस्त्य ऋषीला प्रश्न केला याला दंड कशा प्रकारचं अरण्य हे कशावरून नाव पडलं याच्या विषयीची असणारी जी कथा आहे सविस्तर ती मला सांगा असं असणारे राम अगस्तीला विचारू लागलेले मग अगस्ती म्हणे श्रीराम श्री दंडक राजा या परदेशी आर्थिक
राजेमध्ये सिंहाचा उन्माद. त्या ठिकाणी सांगितलं कशाविषयी, हे आपला जो परिसर आहे ना, नाशिक पासून जो महाराष्ट्रातला परिसर येतो सरासरी, हा सगळा परिसर असणारा दंडकारण्याचा आहे. आणि ह्या दंडकारण्य हे नाव कशावरून पडलं हा प्रश्न कोणी केला? अगस्तीला रामप्रभूने केला. आणि त्याविषयी सांगू लागले एक दंडक नावाचा राजा होता. आणि तो राजा कसा होता? अति असणारा, उन्मत्त होता, माजून गेलेला होता, कुणालाही असणारा मानित नव्हता, परमार्थिक राजा नव्हता म्हणून सांगितलं. अशा प्रकारचा तो राजा अविचारी राजा दंडक होता. असा असणारा अगस्त्येश्वर ऋषी रामप्रभूला ही सर्व कथा सांगू लागलेली. भारती करिता दंडकाची भृगवंशीचा चवन ऋषीचे आप मानिला त्याची, त्याने त्याची शापिले. असणारा भृगु ऋषीच्या आश्रमाला आला आणि त्या आश्रमामध्ये येऊन अपमान केला, वाईट कृत्य असणारा दंडक राजाने केलं बरं का, ऋषीचा छळ केला. म्हणून असणारा त्या ठिकाणी त्या भृगु ऋषीने काय केलं? श्राप दिला दंडक राजाला. चला पुढील वाचे गोरधन भया भिडे आणि सुचे बडीदादा पाटील.